परळीतील कब्रस्थानाची या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे. जवळपास जे एंट्री ची जी कमान आहे पूर्ण झाली. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे सगळे एकदा व्यवस्थितरित्या आपण दाखवून घेऊ. आणि खरं पाहिलं तर हे पूर्ण काम जे आहे ते लोकवर्गणीमधून होतं आहे. प्रशासनाचा नगरपालिकेचा कुठलाही निधी इथं वापरण्यात येत नाही अशी एकंदरीत माहिती समजली. आणि माझ्यासोबत मुस्लिम बांधव आहेत. हे जे काही काम होतं आहे याच्यामध्ये जवळपास लोकवर्गणीमधून किती रक्कम जमा झाली? ये जो कब्रस्तान का काम चालू है, ये हमारे शरीफ चचा माजी नगर सेवक और हमारे बाबू बाबू मिस्किन हाजी साहब इनके ज़ेर निगरानी में चालू है। और इस कब्रस्तान को किसी भी किस्म की निधि हमने नहीं ली और ना किसी ने दिया। होना तो ये चाहिए था कि आमदार साहब जो हमेशा, और हमारी शिकायत भी उसके लिए इनसे इसलिए है कि ये हमारा धार्मिक काम है, हमारा करना हम पे फर्ज है, हमको उनके निधि की ज़रूरत नहीं है। मगर कहीं ना कहीं एक गांव के आमदार साहब की जिम्मेदारी रहती कि वो हर समाज के लोगों के धर्म स्थल के लिए बजट दे, निधि दे। जैसे अम्बाजोगी के अंदर आमदार साहब ने वहाँ के तीर्थ क्षेत्र के बजट के अंदर दरगाहों को निधि दिए। क्यों दिए? कि मुस्लिम बांधवों का सम्मान में उन्होंने निधि दिए। तो आमदार साहब ने जो दावा करते सेकुलर होने का, उनका काम था उन्होंने कब्रस्तान के लिए निधि देना और इस कंपाउंड वाल के काम को करना, मगर उन्होंने नहीं दिए। मुस्लिम समाज ने अपने हक के पैसे जमा करके, गौर गरीब समाज ने, गौर गरीब लोगों ने, मुस्लिम समाज के पैसे वाले लोगों ने भी और मोल मजदूरी करने वाले लोगों ने भी दिल से तन मन धन से पैसा देकर हमको इनके ज़ेर निगरानी में पैसे देकर काम किया। और दूसरा, विद्यमान नगर अध्यक्ष साहब जो सुनने में आया कि उन्होंने बहुत अच्छा काम करे। जो मोकार जानवर थे, बैल थे, जो बाजार में घूम रहे, उनको लाकर नगर पालिका के निधि से चारा देने का काम करे, ये बड़ा अच्छा काम है। जानवर का कोई मजहब नहीं रहता। क्या मेरा उनको ये पूछना है कि जानवर का मजहब नहीं था बोल के जानवर को निधि दिए, और मुसलमानों का मजहब है बोल के उनके शमशान भूमि को निधि नहीं दिए? क्या उनकी ऐसी मानसिकता है? उन्होंने इसको स्पष्ट करना, ये हम आपको नाराजगी रहेंगे। खरं तर किती दिवसामध्ये हे काम सुरू झालं आणि जवळपास किती निधी उपलब्ध झाला? ये काम पीछे 2 महीने से, ये तीसरा महीना लगा जो ये काम की जो चालू है। रमज़ान से अभी तक ये काम चालू है। और यहाँ की जो ये काम को जो पैसा या निधि जो जमा हो गई, ये परली के पूरे आवाम की, जनता की, परली के, जिसमें हर समाज के लोग आए। ऐसा नहीं कि मुस्लिम समाज ने निधि दिया, इतर समाज ने भी कुछ ना कुछ यहाँ पे दिया है। इसमें ये काम यहाँ तक हुआ। मैं उन सभी लोगों का, जिन जिन लोगों ने अपने कोई आर्थिक मदद की, कोई यहाँ पे माल दिया, कोई खड़ी दिया, कोई सीमेंट दिया, कोई ईंट दिया, कोई गज दिया, उन सब लोगों का आपके चैनल के माध्यम से शुक्रिया अदा करता हूँ। और अफसोस इस बात का है कि परली शहर एक सेकुलरम का नाम है हमारा, लेकिन हमारे समाज के लिए, हमारे इस शमशान भूमि के लिए आज तक यहाँ पे ना आमदार फंड लगा, ना खासदार फंड लगा, ना नप से इसको निधि मिली। ये बहुत बुरी बात, अफसोस की बात है कि आतापर्यंत हे जुनं जे बांधकाम दिसतंय, दगडी बांधकाम साईडचं कंपाऊंडचं, ते नगरपालिकेच्या माध्यमातून झाले का ते पण लोकवर्गणीतून? ते 1972च्या पहिलं जे इथं देखरेख करणार होते, त्याच्यामध्ये जे बॉडी होती, त्या बॉडीमध्ये समजा सय्यद करीम साहेब, सय्यद करीम साहेब जे बहादूर भाईचे वडील, आणि हाजी मिस्किन साहेब, बाबू मिस्किन साहेब अंकल म्हणून होते यांचे, आमच्या इकडचे शेख अहमद अंकल, असे एक बॉडी होती पेठ महिन्यातली। त्या लोकांनी आपल्या संमतीने हे दगडाची भिंत बांधली होती 1972च्या पहिलं। पण त्याच्यानंतर हे रोड वरी आलं, हे पडली, त्याच्याकडे बघण्याची कोणत्याही पुढारीची या कोणत्या नगरसेवकाची या नगराध्यक्षाची या नगर परिषदची हे झाली नाही हिंमत आतापर्यंत। पण आज अशी पद्धत झाली, इकडून कंपाऊंड वॉल कब्रस्तानला नव्हता, म्हणून मी असो, आमचे गफ्फार भाई आहेत, कादर भाई कुरेशी आहे, अनवर मिस्किन आहे, फैसल भाई आहेत, मुखित कुरेशी आहे, असे तोहिद भाई आहेत, शायरी आहेत, या अशा मुलांनी, मुद्दस्सीर आहे, या अशा सगळ्या टीमनी मिळून आम्ही एक आमच्या हातात हे काम घेतलं आणि लोकांनी आम्हाला सहकार्य केलं। आणि लोकांनी त्यांच्या तना मना धनातून त्यांनी आपल्या
जे काही द्यायचं आहे आम्हाला, तर आजपर्यंत आमच्याकडं 5-5.5 लाख रुपये निधी आमच्याकडं उपलब्ध नगदीमध्ये झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे कुणी खडी दिली, कुणी इट दिली, कुणी सिमेंट दिली, कुणी गज दिलं. अशा पद्धतीत आज एक काम आमचा 650 फूट हे कंपाऊंड वॉल झालेलं आहे. आणि हे कमान जे भव्य कमान आहे, आपण इथली जे त्याच्या जे बॅनरवरची बघितली तशीच ह्या महिना 2 महिन्यात हे होणार आहे. बिलकुल आम्ही परळीच्या जनतेचं आणि परळीच्या लोकांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. पण तुमचं पण आभार की हे तुम्ही आज आलात, बाईट घेतली आणि हे आमचे दाखविण्याचं जे काम करत आहात ह्याच्यामुळं लोकांना कुठंतरी उत्सुकता येईल आणि अजून कोणी पुढं येईल. आज आम्ही राहताल नाही राहताल पुढे हे जे युवा पिढी आहे ह्याला सांभाळेल आणि पुढं डेव्हलपमेंट करण्याचं काम करेल. ये लास्टची हमारे इसमें कहावत है कि आखिरी मुकाम है. ज़िंदगी में आदमी कितना भी बड़े गाड़ी में फिरा, कार में फिरा, बंगले में रहा, लेकिन आखिरी सफ़र, आखिरी जगह ये है वो इंसान की. इसके लिए इसको खूबसूरत बनाने का काम हमारे पूरे टीम ने ये हाथ में लिए और इंशाल्लाह लोगों की दुआ है इसको हम खूबसूरत बना के एक परली का पैटर्न, जैसा परली तीर्थ क्षेत्र माना जाता. परली का तीर्थ क्षेत्र है, लेकिन परली का तीर्थ क्षेत्र सिर्फ मंदिर एरिया में इन्हों तीर्थ क्षेत्र करे, लेकिन हमने इस रोड पे तीर्थ क्षेत्र का उल्लेख बताए कि स्वच्छ परली है हमारी. तो ये हमने हमारे पैसों से स्वच्छ और निर्मल और एकदम अच्छा स्वच्छ करने की कोशिश की. सभी का धर्म स्थल पे अच्छा विकास परली में रहे. जो हमारे भाविक लोग आते, भक्त लोग आते बाहर से, तो उनको भी मैसेज अच्छा जाना कि हर समाज का कब्रस्तान हो, मंदिर हो, दरगाह हो, अच्छा डेवलप है. इससे परलीकर का मैसेज अच्छा देगा और हमेशा के लिए परली के विकास के लिए हम सब तन मन धन से काम करेंगे, ये हम व्यक्त करते हैं. काय हे समोर जे होतं ते गार्डन वगैरे होणार आहे का? हा, इथे गार्डन वगैरे होणार आहे. इथे समजा स्वच्छता वगैरे समजा शरीफबाईच्या याच्या अध्यक्षाखाली समजा हे होणार आहे समजा. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शरीफबाईंचा जेवढा कौतुक केलं तेवढा कमी आहे. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर ही जुनी भिंत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर आता हे नवीन वाल जो आहे तो कंपाऊंड वाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? जवळपास याच्यावर कमिटी वगैरे असं काही बनवण्यात आलंय का? आहे जुनी कमिटी, त्याच्यामध्ये काही एक्सपायर झालेले आहेत, काही आहेत. आता पुढे कमिटीचं पुढे राहिलं, आम्हाला कमिटीशी काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला एक नागरिक म्हणून करतोय. नागरिक म्हणून, एक परळीचा प्रथम नागरिक म्हणून मी जे काम केलं आणि मला माझ्या टीमनी जे आमची टीम काम करते हे सगळ्या टीमला घेऊन आम्हाला हे स्वच्छ करायचं होतं. कारण की लोक इथं लघवी करत होते, संडास करीत होते, नगर परिषद कचरा आणून तुमच्या समोर इथं फेकत होतं. तर ह्याला आम्ही स्वच्छ करण्याचं काम, इथं एक परळीची जनता या रोडनं, परळीचे लोक, बाहेरचे पर्यटन ह्या रोडनं चालतात, ह्यांना काय दिसलं तर असं दिसावं की परळीचं स्मशानभूमी बी स्वच्छ आणि एकदम सुंदर आहे हे दिसावं म्हणून आम्ही सगळं इथं गार्डन, हे कमान आणि मध्ये बी पूर्ण स्वच्छ करण्याचं काम करत आहेत. आज बी काम चालू आहे. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी.